समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत परचंडा या गावी आणि या गावामध्ये रोकडोबा हे देवस्थान आहे, जे की या पंचकृषीमध्ये नावाजलेलं आहे, जागृत देवस्थान आहे आणि माझ्यासोबत आहेत त्या मंदिराचे पुजारी। आपण त्यांच्याकडनं या देवाचं पूर्ण महात्म्य काय आहे ते जाणून घेऊ। देवा नमस्कार। नमस्कार। आमच्या दर्शक मित्राला आपलं नाव आणि तुमचा परिचय करून द्या आणि मग देवस्थानाचा परिचय सांगा। माझं नाव रोकडी अंतराम साखरे। मी प्रॉपर परचंडा या गावचा रहिवासी असून गेल्या 4 पिढ्या आम्ही या मंदिरात पूजार्पण करीत आहोत। देवाचं वैशिष्ट्य, देवाचं महात्म्य जर बघायला गेलं तर पूर्ण छत ओपन आहे। देवाला एवढी देणगी, अपार देणगी आहे। देणगी असताना देखील वर छत टाकू देत नाही देव। याचं कारण आमचे आजोबा पूर्वज सांगायचे की ज्यावेळेस मंदिर तयार नव्हतं, कुठलंच बांधकाम नव्हतं, त्यावेळेस पिंपळाचं झाड होतं देवाच्या पाठीमागे। त्या पिंपळाच्या झाडाची फांदी जर डोक्यावर गेली देवाच्या तर ती फांदी तेवढी वाळायची, बाकी पूर्ण झाड हिरवं राहायचं। आणि देवस्थानाचं एवढं पुन्हा नंतर भरभरून आलं, एवढं वाढलं देवस्थान की दर शनिवारी यात्रा असते, दर शनिवारी महाप्रसाद होतो। लाखोच्या संख्येने सद्भक्त इथं दर्शनाला येतात। महाप्रसाद दर शनिवारी असतो, पंक्ती असतात, बरेच जणांचे नवस असतात। आणि त्यातल्या पाहायला गेलं तर रोकडा म्हणजे नगदी नवसाला पावणारा देव, दक्षिणमुखी हनुमान। आणि दक्षिण म्हणजे मारुती तोंड दक्षिणमुखी आहे। विशेष म्हणजे असं भरपूर काही आख्यायिका आहे। तर दर्शक मित्रांनो, महाराजांनी सांगितलं हे मंदिर, याला कळस नाही, त्या मंदिरावर छत नाही, आजूबाजूला सगळीकडे छत आहे, पण देवाच्या डोक्यावर छत नाही। प्रत्येक देवस्थानाला छत असतो, त्याच्यावर कळस असतो, तसं इथं कुठंच आपल्याला दिसणार नाही, कारण या मंदिराचं वैशिष्ट्यच ते आहे। दुसरी गोष्ट, इथं रोकडोबा आपण म्हणतो ना, रोकडा नगदी, तर नगदी म्हणजे नगदी देवाला म्हणजे आपल्या माणसाला पावणारा हा देवस्थान आहे, त्यामुळे याला रोकडोबा देवस्थान नाव आहे। हे गाव आहे परचंडा। याचा तालुका कोणता आहे? तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हे परचंडा हे गाव आहे, जिथे की रोकडोबा देवस्थान मंदिर आहे। आपणही या देवस्थानाला भेट द्यावी, दर्शन घ्यावं। दर शनिवारी यात्रा असते। दर शनिवारी यात्रा असते, महाप्रसाद असतो, दर शनिवारी यात्रा असते। आजही आपण इथं दर्शनासाठी आलो होतो आणि आपल्यालाही, दर्शक मित्रांनाही याची माहिती मिळावी, त्यासाठी हा पॉडकास्ट आपण रिलीज केलेला आहे। देवाच्या आतला गाभारा, बाहेरचा गाभारा पूर्ण सोन्याचा आहे। तर हे सगळं देणगीतून होतं आणि या देवस्थानाची पुजारी करणारे, जे पूजा करणारे, यांची 4थी पिढी आहे असं हे सांगताय। 4 पिढ्यापासून इथं या देवाची सेवा करत आहे। या गावाला कसं यायचं ते आपण महाराजांकडून जाणून घेऊ। लातूर जिल्ह्यातून अहमदपूर तालुका एक 60 किलोमीटर आहे। अहमदपूर तालुक्यातून परचंडा गाव हे अहमदपूर अंबाजोगाई हायवेवर एक 10 किलोमीटरवरती, किनगाववरून अंबाजोगाईकडून जर आलं तर किनगाववरून 10 किलोमीटरवरती परचंडा आणि अहमदपूरवरून 10 किलोमीटरवरती, दोन्हीच्या मध्यभागी असं गाव आहे। ओके, धन्यवाद।